नवलाई माते की जय. चला लवकर आपली पायखेड आली नवल्या देवी. चला 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 चला. आपल्या कोकणात होळीच्या सणाला होळीच्या अग्नीत नारळ अर्पण का करतात माहीत आहे का? नाही माहीत तर मी तुम्हाला सांगते. होळीमध्ये नारळ अर्पण करणे हे अहंकार, नकारात्मकता आणि वाईट विचाराचे दहन करून जीवनात सुख समृद्धी येण्यासाठी प्रार्थना केली जाते. त्यामुळे नारळ अर्पण करतात. समजलं आता? होळी शिमगा हा कोकण प्रदेशातील एक महत्त्वाचा पारंपरिक सण मानला जातो. हा सण वसंत ऋतूच्या आगमनाचे स्वागत करण्यासाठी आणि आनंद, एकता व संस्कृती जपण्यासाठी हा हिंदू सण साजरा केला जातो. कोकणात हा सण केवळ एक दिवसाचा नसून तो गावातील ग्रामदेवतेची पालखी सोहळा अनेक दिवस चालते. कोकणातील अनेक गावामध्ये संपूर्ण गाव एकत्र येऊन एकाच वेळी होळी पेटवण्याची परंपरा ही कायम आतापर्यंत चालू राहिलेली आहे, जे एकतेचे प्रतीक मानलं जातं. हा सण शेती आणि आनंदाचा उत्सव म्हणून सुद्धा मानला जातो. नवल्या देवीची पालखी गावात आगमन झाली की ज्या ठिकाणी होळी पेटवण्यात येते त्याच ठिकाणी होळीच्या ठिकाणी सर्वप्रथम पालखीची गोल प्रदक्षिणा घातल्या जातात. त्यानंतरच पालखी सानेवर विराजमान केली जाते. समजलं आता? सगळ्या वर्षी फटाफट आहे का? झटपट फटाफट लक्ष्मी घर के अंदर अंदर जाके पुढचं काय? नमस्कार. अच्छा तर सविता स्लॉग मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर मी आले आहे गावी होळी शिमगा सणाला. आमच्या कोकणात होळी आणि शिमगा हा सण खूप धूमधडाक्यात साजरा केला जातो. दरवर्षी काही ना काहीतरी नवीन पाहायला भेटतं. या वर्षी तर आपल्याला आजच्या ब्लॉगने नवीन पाहायला भेटेल. पहिला नवल्या देवीच्या साडीची तयारी केली, ती कांता वहिनीकडे केली होती डोंबिवलीला. पण आता त्यांच्याच गावच्या घरी आम्ही साड्यांची छोटी छोटी काय तयारी आहे, कुठे चुरगाळल्या असतील किंवा एकत्र येऊन मस्त त्या साड्या व्यवस्थित आम्ही तयारी करणार. आणि उद्या आम्ही आमच्या नवल्या देवीच्या नवल्या कुंभजर महालक्ष्मीच्या मंदिरात जाऊन पाषाणाला साडी नेसवणार मस्त. आणि बघा तुम्हाला आवाज पण येतोय. आवाज म्हणजे असं देवीचंच गाणं लागलेलं आहे आणि आता सगळं गाव असं भरलेलं आहे. आणि आज होळी शिमगा म्हटलं तर पुरणाची पोळी ही आजच्या सणाला झालीच पाहिजे. आणि तिखटाचा सण आहे, गोडाचा सण आमच्या कोकणात पहिला केला जातं. आज आम्ही गोडाचा सण केलाय, पुरणपोळीचा नैवेद्य म्हणून पण काही लोक दाखवतात होळीच्या सणाला. किंवा पालखी आपल्या घरी येते, आईची म्हणजे आगमन होतं पालखीचं, त्यावेळेस आम्ही नैवेद्य दाखवतो. आणि आता माझ्यासोबत चला तुम्ही, आता आपण महिलांची पण भेट घेऊया. कोण कोण महिला येत आहेत ते पण पाहूया आणि मस्त थोडं नाचूया. होळीचा सण आहे, गाजवलं तर पाहिजेच होळी. आणि नाच गाणं तर हे पहिलं असतं महिलांचं. आणि आजच्या ब्लॉग मध्ये तेच पाहायला भेटणार आहे. पालखीचं आगमन कसं होणार हे आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. आता तर ही सुरुवात झाली आपल्या ब्लॉगची, पुढे भरपूर काय बघायला आहे. पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. स्टार्टिंग पासून एंड पर्यंत पूर्ण बघा. लेट्स गो. अर्जुनवी नाचा, डान्स करा. होळीला आलात ब्लूटूथ देऊन नाचतायत. हीच एक बाई अशी आहे आमच्या गावात एकदम ऍक्टिव्ह. ही आमची बाई उत्साही बाई.
झालो बाबा, आम्ही जागा दिली तुम्हाला, झालो बाजूला. माझ्याकडे आल्या, माझ्याकडे आल्यात. आमचे तुडे फोडायला आली कविता आली. मस्त पालखी सजवल्या, एक नंबर. आपलं ठरलेलं मोर आहे का दरवर्षीचं? तर तुम्हाला मी अर्चना वहिनीची ओळख करून. अर्चना वहिनी इकडे या. ह्या आमच्या अर्चना वहिनी आहेत, ओळख करून देते. आणि ह्या वर्षी आमच्या अर्चना वहिनी नवले कुंभोदर महालक्ष्मी देवीला पाषाणासाठी साडी आणलेली आहेत. आणि दरवर्षी आमच्या वहिनी पाषाणाला साडी नेसवतात. पालखीतल्या ज्या मूर्त्या आहेत नवल्या देवीच्या, त्यांना सुद्धा साडी नेसवतात. तुम्हाला तर व्हिडिओ पाहायला भेटेलच. पण ह्या वर्षी खास यांनी साड्या आणल्या आहेत पाषाणासाठी नवल्या देवीला. तर कसं वाटतंय? खूप छान वाटतंय की आपण दरवर्षी मंदिरात येतो आणि हे सगळं आई करून घेते आणि छान वाटतं. शब्द नाहीये पण अनुभव सांगा, कसं वाटतं मनातून? म्हणजे खूप छान वाटते. म्हणजे ह्या फिलिंग्स आम्ही ना मुंबईला 2-3 महिन्यापासून म्हणजे आता हा शिमगा झाला, आतापासूनच सुरुवात केली की आता पुढच्या वर्षी काय करायचंय, काय नवीन करायचंय कलरचं. अच्छा. आणि आता कसं नेसवणार, काय वेगळं आगरी स्टाईल मध्ये की नाही, थोडस डिफरंट म्हणजे महालक्ष्मी टाईप असं काहीतरी करूया, वेगळं काहीतरी. तुम्ही बघालच नक्कीच पाहायला काहीतरी वेगळं. हो नक्कीच. आणि फुल ऍक्टिव्ह असतात. रात्री आम्ही 1 वाजेपर्यंत जागरण केलं, दीड वाजेपर्यंत आम्ही आपला होली शिमग्याच्या गाण्यावरती आपली नाचत होतो. जसं येईल तसं नाचत होतो. जोपर्यंत तोंडाने बोलत नव्हतो तोपर्यंत मजा येतच नव्हती. आणि फुगड्या पण होळीमध्ये पण फुगड्या खेळत आम्ही खेळलो. आम्ही खेळतो वर्षातून एकदा असतो. आमच्या बाईच्या नावाने आम्ही फुगड्या खेळलो, बाईच्या नावाने नाचलो. अजून काहीच नाही. अजून खूप बाकी आहे आपल्याला अजून भरपूर पुढे एन्जॉय करायचं आहे. पालखी, आमच्या आईचं आगमन होणार आहे आता गावात. सगळी तयारीला लागले, पालखी सजवत आहे तिकडे. आता आम्ही आईला सजवणार, तयारी करणार. त्यासोबत आता बघूया, सगळं आता हळूहळू सगळं सुरू झालंय. तरी आम्ही थोडं ह्या वर्षी आपण लेटच झालो रे. लेट झालं, थोडा उशीर झाला सगळ्या बायका एकत्र होईपर्यंत. पण नाही, ठीक आहे, आम्ही वेळेमध्ये करू पूर्ण. आपलं काम करून घ्यायचं आपण. हे बघा, मस्त मस्त रांगोळी काढली, सेम रांगोळी काढली, भारी वाटली. पाहिला केली सुरुवात रांगोळीची? हो केली. आता इथून सुरुवात केली आपण नवल्या देवीपासून. आता कुठे कुठे काढायचे रांगोळी? बाहेर काढूया. चला पटापट सडा काढतो. पहिल्याच वर्षी ताईला मोठा मान भेटला. हो. महालक्ष्मी, तुळजापूरची आई भवानी आणि वणीची सप्तशृंगी देवी आली आहे. सारे आल्यात बरं, उदो बोला, उदो. सिंहस्वार कंकण लाल, लाल पैठणी मळवट लाल. सिंहस्वार कंकण लाल, लाल पैठणी मळवट लाल. तन्मणी शोभे माणिक लाल, तन्मणी शोभे माणिक लाल. कोल्हापूरची लक्ष्मी ग, कोल्हापूरची लक्ष्मी ग. उदो बोला, उदो. सोन पावली माझ्या दारी कोण आली ग. कुंकुम पावली माझ्या दारी कोण आली ग. सोन पावली माझ्या दारी कोण आली ग. कुंकुम पावली माझ्या दारी कोण आली ग. व्याघ्रावरती स्वार होली, मुक्ता मुक्तिक साजले गुणी. व्याघ्रावरती स्वार. एक मी घेते. आमच्या संजूताई ना दरवर्षी काही ना काहीतरी आम्हाला सगळ्या महिलांना आयडिया देत राहतात. आपण असं करू, तसं करू. होळीला आलो की आपण आईसाठी अशा साड्या घेऊया, तसं करूया, तशी तयारी. इतकी एक्साइटेड असतं ना, ते आम्हाला संजूताईकडून पाहायला भेटतं. खरं जो आनंद असतो ना,
तो आम्ही इकडून अनुभवतो. कारण की ह्याच आम्हाला गाईड करतात, सांगतात असं करूया तसं करूया. कसं बरोबर बोलली ना मी? हो हो वहिनी, अहो तुम्ही चांगला आहात भरपूर, म्हणून तसं तुम्हाला वाटतंय. बाकी काय नाही. हो, आता आम्हाला सगळं सांगितलंय. देवी आपलं करून घेते माहितीये ना, आपण काय करत नसतो. आणि तिची इच्छा आता असते. हो समजून आता आमच्या बोलतायत की आता सुरुवात रांगोळीपासून करत आहे बघा आलं. पण ह्या वर्षी आमच्या रेखाताई आल्या खास नवल्या देवीची आज पाया माझ्या- पडायला. तर ह्या वर्षी फर्स्ट टाइम तुम्ही नवल्या देवीच्या मंदिरात आलात ना, म्हणजे होळीच्या हा, होळीला सणाला. हा. तर First time. आता आम्ही सगळी तयारी करतोय. तुम्हाला कसं वाटतंय? आता एकदम पालखीची छान. पण तुम्हाला तयारी हो करताना सजवताना पाहायला भेटलं, पालखीचं भेटतंय. पण दर्शन भेटलं, आईचं दर्शन भेटलं, खूप छान वाटलं. भाग्यवान समजतो स्वतःला आम्ही. आपली कुलस्वामिनी आहे. हो आणि आता पाय वगैरे पडला हो तुम्ही दर्शन घेतलं. दर्शन घेतलं. आता पालखी पण आपल्या आईचं आगमन होईल हा. तेव्हा पण तुम्ही आता ओटी भरणं घेते ओटी नाही भरणार? ओटी भरत नारळ ठेवलाय. आता दर्शन घेतलं, आता घरी जाणार दुपारी. ओमलीला जाणार हो ती? उमलीला जाणार. सांगितलं नाही या आमच्या सोबत आईला भेटा, पाय पडा इथे, मग नंतरचा नंतर बघू. ते तिचं संकेत होतं. हो बरोबर, तिचं संकेत होतं, तिच्या मनात होतं की माहेर वशीने एवढ्या वड लागून आले इकडे, तर तिचं माझं दर्शन तिला द्यावं, म्हणून माझ्या वहिनी वजातून मला दर्शन भेटलं. आपलं मंदिरचं काम कसं हो. वाटतंय? छान छान. सुरू आहे थोडं हो, फाकी आहे सुरू काम आहे. मंदिरचं. हा बोला. आम्ही बेस्टी आहोत, बेस्टी लहानपणापासूनच्या माहितीये ना. पहिल्यापासून जुन्या जुन्या आणि मैत्रिणी जुन्या मैत्रिणी भरपूर वर्षांनी योग आला. आई नवलाई देवीनी योग आणून दिला मंदिरात. मंदिरात. आणि भारी वाटतंय ना, तुला कसं वाटतं? खूप छान वाटतं. नवल्या दिनी एकदम आणि चमत्कार एवढं केला. समाधान झालं ना मोठा. माझं, तुम्हाला खूप छान वाटतंय. नवलाई माते की जय. गणेश दादा, आपण पालखी किती वर्षापासून सजवतोय? म्हणजे फुलांपासून? फुलांची ना जवळजवळ 10 वर्ष झाली असते. 10 वर्ष. 10 वर्ष झाली असते. आणि दरवर्षी कोण ना कोणतरी नवीन येतं का तयारी करायला, हो, मदत हो. करायला? मदत करायला आता या वर्षी कोण कोण आहेत सांगा? या वर्षी बुद्ध सोपा शिंदे आहेत. पुढच्या वर्षी आपले उत्तम दादा दरवर्षी असतात, हो त्यांना पण घ्या, त्यांची तर खूप मेहनत आहे. ए उत्तम ये इकडे ये. या. मंदिर पण साफ करून झालं ना? हो हो मंदिर साफ केलं. हे दादा आहेत उत्तम दादा, दरवर्षी पालखीला खूप छान अशी सजवतात. 10 वर्षापासून सजवताय ना तुम्ही? 10 वर्ष झाली. 10 वर्ष झाली. 10. कालाबादप्रमाणे आपली नवला देवीची पालखी आपण दरवर्षीप्रमाणे सजवतो. गेल्या वर्षी असेच होतं, 2 वर्षापूर्वी मोर बनवलेला, म्हणजे आपण कमीत 2012 पासून ना, 12 पासून म्हणजे आता 26 ना 25 एवढे वर्ष, म्हणजे 10 ते 12 वर्ष झाली आपल्याला. हे आपलं सावळाप्रमाणे चाललेलं आहे देवीचं. ते ओरिजिनल फुलांपासून प्लास्टिकची फुलं का लावायला लागतात? ओरिजिनल फुलं घेतली, ओरिजिनल फुलं आपण 5 दिवसासाठी आपले बरोबरी गणपती आपले पालखी जाते, त्याच्यासाठी ती फुलं राहत नाहीत. म्हणून ह्या आपण 2 वर्षापूर्वीपासून विचार केला देवीसाठी की प्रत्येकाच्या घरी पालखी जाते आपली, की सजून जावी अशी वाटते फुलांनी. आपली पालखी किती वाड्यांमध्ये जाते? आपली नवल्या पालखी देवीची? 3 वाडीमध्ये जाते. आपलं आवाड, कलसावाड, निकरेवाडी अशा 3 ठिकाणी आपली पालखी प्रत्येकाच्या घरी जाते. एक छोटासा प्रश्न पडलाय मला. आपण पालखी नाचवतो, हा, मग आपण कलकीची ती कुठली काठी नाचवतात ना, ढाल जत्रेची काठी, काठी. ती का नाचवत नाही? ती पूर्वीपासून आपली बंद झालेली आहे. ते आता पूर्वीची लोक आहेत त्यांना माहिती असणार ते. पलीकडची काळकाई आणि आपली नवल्या कुंभोजा महालक्ष्मी ह्या बहिणी आहे. बहिणी आहे. बहिणी आपली आहे. कुंभलची मूर्ती त्यांच्याकडे आहे. त्यांची कालकाची मूर्ती आपल्या देवीच्या पायाखाली आहे. असं आहे. पुन्हा 3 वर्षातून एकदा त्यांची नदीमध्ये भेट होते. आज धुलीवंदनचा कार्यक्रम आहे, तर तिथे धुलीवंदन करायची असते, पण त्याचा हळूहळू प्रथा बंद पडत चालली आहे. छान वाटतंय. नवल्या देवीच्या मंदिरात आली आहे हो छान वाटतं, फर्स्ट टाइम आली आहे म्हणून लग्न झाल्यापासून. लग्न झालं का बोलतेस? होय, म्हणजे मंदिरामध्ये नव्हती आली असं. हा. तू आता काय काय काम केलंस मंदिरात येऊन? काहीच नाही केलंय. केलेस रांगोळीचं काम केलं? नाही मी नाही रांगोळी अरे काढली. आली हेच मोठं काम केलं नाही, पण माझी इच्छा होती यायची ते अगोदर असं पूर्ण म्हणजे तिकडे. झाली. हा, ती पूर्ण झाली. स्नेहल बोली चला आता, मग मी अच्छा. आली. बस मनाला प्रसन्न वाटलं, होय आनंद होय, वाटला. मला यायचंच होतं म्हणजे, पण आली हे निमित्त असं. हा, तीच इच्छा झाली ना पूर्ण. बस छान. आईला आम्ही सगळ्या महिलांनी तयार केलं. तरी 5 जणी होतो आम्ही. पाषाणाला साडी छान नेसवली, एवढी सुंदर वाटत होती ना आई, बघावंसं वाटत होतं. त्यानंतर आता आम्ही घरी आलो, मस्त फ्रेश झालो आणि बघा छान अशी साडी नेसली आहे. कशी वाटते साडी? आवडते. आणि मस्त डीजेवर नाचत वाजत गाजत आईचं आगमन होणार आहे.
आणि पालखी पण एवढी सुंदर सजवली आहे ना. दरवर्षी अशीच पालखी सजवली जाते. तरी 10 वर्षापासून हे चाललेलं आहे. या वेळेला काहीतरी गेल्या वर्षापासून प्लास्टिकची फुलं लावतात, कारण की फुलं कोमटतात. 5-6 दिवस पालखीचा म्हणजे पालखी आपल्या गावात फिरत असते, त्यामुळे फुलं ही कोमटली जातात. त्यामुळे प्लास्टिकची फुलं लावली जातात. त्यामुळे ती फुलं अशी फ्रेश राहतात. म्हणजे प्लास्टिकची फुलं अशी ओरिजिनल दिसतात, ती अशी नकली जरी असली तरी पण मस्त वाटतं. आणि आता सगळेच महिला आता चालल्यात तिकडे. मी पण चाललो आता त्या ठिकाणी. आणि संध्याकाळी महिलांच्या हळदी कुंकू असतात, लकी ड्रॉ असतात. हे सुद्धा आपल्याला आजच्या ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल. तर स्टार्टिंग पासून एंड पर्यंत आजचा ब्लॉग पूर्ण बघा. लेट्स गो. सेम टू सेम साडी ठरवून आलेलं काय? समीक्षा खूप सुंदर दिसतात खरंच. थँक्यू वर्षात आपल्याला सगळ्या महिला अशा छान छान तयार झालेल्या भेटणार आहेत बघायला. आणि आता डीजेचा आवाज येतो आपल्याला. तिथे जायचं आहे, मस्त नाचायचं आहे आणि मस्त धूमधडाक्यात आईचं आगमन करायचं सगळ्यांनी इकडे.
नवला देवीची पालखी सानेवर विराजमान झाल्यानंतर महिलांच्या हळदीकुंकवाचे कार्यक्रम सुद्धा होतात त्याच दिवशी. त्यानंतर होम मिनिस्टरच्या साड्या सुद्धा देण्यात येतात. अशा 3 साड्या असतात. चिठ्ठीप्रमाणे जी महिला लकी ठरेल त्या 3 चिठ्ठ्यांमध्ये नावं असतात वेगवेगळ्या, त्याप्रमाणे 3 साड्या देण्यात येतात. त्याचसोबत लकी ड्रॉ सुद्धा असतो व लकी ड्रॉमध्ये सगळेच आपले जेवढे सगळ्यांनी लकी ड्रॉचे कुपन भरले असतील त्यामध्ये जो कोण लकी ठरेल त्यांना वस्तू देण्यात येते. मग जास्त तरी त्यात तर महिलांना उपयोगी पडणाऱ्याच वस्तू असतात, त्यामुळे महिला खुश होतात. त्याच दिवशी होळीच्या सणाच्या दिवशी महिलांनी वेळात वेळ काढावं या कार्यक्रमासाठी होळीच्या सणाला. त्यामुळे महाप्रसादाचा नियोजन पण केलं जातं त्याच दिवशी आणि सगळ्या महिला या ठिकाणी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेतात. महिलाच काय, पूर्ण अख्खं गाव या महाप्रसादाचा लाभ घेतो. आणि हे सगळं नियोजन हे आपले कोतवाल गावचे मुलं करतात. माझा एवढा बेकार अवतार झालाय ना, गुलाल उडवल्या हवेमध्ये, त्यामुळे सगळ्या महिलांचा अवतार एकदम बेकार झालाय. एवढा सुंदर छान नटून थटून आल्या आणि गुलाल उडवलं. सगळ्या अशा चिडल्या होतात ना, खरंच बघण्यासारखं होतं. आणि मी पण बघ अशी विचित्र दिसते, एकदम भूतासारखी दिसते. असो, गुलाल हा वर्षातून एकदा उडवलं जातं. होळी म्हटलं तर हा कलर येणारच. कलर काय, कुठलेही कलर असते हे अंगावरती उडणारच. होळीचा सण आहे, राग मानलं नाही पाहिजे. आपण सगळ्या महिलांनी एन्जॉय केलं पाहिजे आणि मस्त नाचत वाजत गाजत नवल्या देवीची पालखी मस्त साडीवरती बसवली, भारी वाटलं. आणि आता महाप्रसादाचा लाभ पण घेतला सगळ्या महिलांनी, पूर्ण अख्ख्या गावाने महाप्रसादाचा लाभ घेतला. होम मिनिस्टरचे साड्यासुद्धा होत्या, लकी कुपन, लकी ड्रॉ, जे काय काही नाही मिळालेत, नाही मिळाले तर थोडेसे हे होते. आम्ही पण नाराज झालो, आम्हाला नाही भेटलं म्हणून. पण असो, नशिबाने भेटतं. आणि खरंच मस्त कार्यक्रम छान झाला नवलाई देवीचा एकदम. आता इथेच ब्लॉग एड करते. अजून भरपूर आपले ब्लॉग पाहायचे तुम्हाला. गावाला बरंच काय कार्यक्रम होतात, शिवजयंती होते, अजून NKC म्हणजे नवलाई कोतवाल क्रिकेट क्लबची मुलांची क्रिकेट सामनेसुद्धा होतात. त्याचसोबत टीम विकत घेतली जाते. मस्त मस्त काय ना काय ते ॲक्टिव्हिटीज आहेत त्या गावात होळीच्या सणाच्या दिवशी पाहायला भेटणारच आहे. आणि तुम्ही माझ्या अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आणि तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये माझा हा होळी शिमगा सणाचा ब्लॉग शेअर करा. तर तुमच्या गावात म्हणजे तुम्ही कोकणात राहत असाल, तुमच्या गावात होळी शिमगा कसा साजरा केला जातो हे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. ओके, टाटा, बाय बाय. पहिला हे जे भूतासारखा अवतार येतो पहिला चेंज करते, खूप विचित्र दिसते. आणि नाचून ते गाणं आठवते मला, नाचू किती कंबरला चकली. कंबरेचं नाही माहिती, पण पायाची वाट लागली, भरपूर वाट लागली, खरंच सांगू शकत नाही मी. पण मस्त भारी वाटलं. ओके, टाटा, बाय बाय.